नमस्कार शेतकरी मायबापांनो, क्रांती बोटेकच्या फॉर्मवरून मी आज ट्रेनिंग आपण जे झाडाला देतो आहे आणि प्रूनिंग देतो आहे, शेप आणि दुसरं अनवॉन्टेड पार्ट जो आपण झाडाचा रिमूव्ह करतोय त्याचे फायदे काय. आता ते ट्रेनिंग आपण 28-29 तारखेला घेतलेलं आहे नोव्हेंबरच्या, आणि आजची तारीख आहे 7 डिसेंबर. स्टेममध्ये काय बदल झाला ते पण आपण बघू. 8 दिवसामध्ये स्टेमची जाडी वाढलेल्यासारखी दिसते, ठोकळ आला म्हणजे त्याच्या स्टोरेज ऑफ फूड्स वाढलेत. दुसरं, आपण जिथे आपण प्रोनिंग केलं होतं ते दाखवतोय तो पार्ट्स बघा, साईडनी ब्रांच आलेली आहे मित्रांनो, कारण याच्या स्टोरेज ऑफ फूड्स वाढलेत. एक नव्हे, मी प्रत्येक ठिकाणी आपल्याला दाखवेल. बघा, इथे पण आपण केलं होतं, साईडनी आलेली याची ब्रँच बघा मित्रांनो. म्हणजे ही गरजेचं आहे का हे शेतकऱ्यांनी ठरवायला पाहिजेत. बघा, इथे आपण केलं होतं, अनवॉन्टेड पार्ट काढला होता, त्याचा शेंडा खुडला होता, साईडनी ब्रँच आलेली आहे. म्हणजे हे सगळं का गरजेचं आहे, तर झाडाला एक विशिष्ट आकार बघा. त्यावेळेस आपण शूटिंग केली होती त्यावेळेस झाडाचा आकार आणि आजचा झाडाचा आकार, खोडामध्ये स्टोरेज वाढले, ब्रँचेसची संख्या वाढत आहेत, आणि ब्रँचेसची संख्या वाढत आहे म्हणजे झाडाला पुढचं उत्पादन घ्यायसाठी पूर्ण त्याच्यामध्ये झाड तयार आहेत. मग मित्रांनो, या सगळ्या बाबीचा विचार करून शेतकऱ्यांनी ट्रेनिंग आणि प्रूनिंग ही अत्यंत महत्वाची बाब. आम्ही विदर्भातील शेतकरी आहोत आणि विदर्भामध्ये आम्ही फळबागा लावतो आहेत. त्यावेळेस आमचा डिसएडव्हान्टेज हा आहे की आम्ही या घटकाकडे लक्ष देत नाहीत, आणि आम्ही जेव्हा घटकाकडे लक्ष देत नाहीत त्यावेळेस आमचं झाड खूप उंच वाढतंय, आणि भविष्यात आम्हाला काय त्याचे तोटे आहेत ते सांगतो आहेत. वाराधुनीने झाडाच्या फांद्या तुटतात, नंतर त्याला आकार नसल्यामुळे त्याचं फार मोठं नुकसान होतंय, गारपिटीचा त्रास होतोय, पाखरांचा त्रास होतोय, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पाखरांसोबत रानटी जनावरांचा पण त्रास होतोय. मग ह्या सगळ्यात महत्वाच्या बाबी आहे. त्यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे आज लेबर प्रॉब्लेम फार मोठा येतोय. आम्ही एखादी बगीचा करतोय आणि नंतर आम्हाला जेव्हा ह्या गोष्टी भेडसावतात त्यावेळेस मग शेतकऱ्याची मानसिकता खचते. जेव्हा कुठला बगीचा लावतो आहे त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला रोगमुक्त कलम. आमची ही बनाना चिकूची बाग आहेत आणि याच्यात भरपूर प्रत्येक झाड लावलेली बनाना चिकूचं 600 झाडं लावलेली आहेत. मी 10 बाय 5 फुटामध्ये आहे माझं हे सगळं, आणि हे सगळं प्रत्येक गोष्टी मी दर हप्त्याला चेकअप करतो आहेत, आणि ते शेतकऱ्यांपर्यंत आम्ही प्रोव्हाइड याच्यासाठी करतो आहे की तंत्रज्ञानाच्या बाबतीत आम्ही शेतकरी खूप मोठं मागे आहोत, आणि ती गोष्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट जर मी शेतकऱ्यांना पोहोचवणार नाही तर शेतकरी त्यापासून अनभिन्न राहील, आणि अनभिन्न राहिल्यास भविष्यात शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होतंय. ज्या काही गोष्टी आहेत, झाडाला शेप देणं, त्याला फांद्या कट करणं, आणि त्याचा साईज हा डॉफ ठेवणं. झाड बुटकं ठेवलंय म्हणजेच शेतकऱ्याचं नुकसान होतं नव्हतं, हे काही लोकांचे गैरसमज आहेत. बुटकं ठेवलं की झाडाला फळं कमी लागेल, डोक्यातून काढा मित्रांनो. आपल्याला क्वांटिटी हवी आणि क्वालिटी हवी. क्वांटिटीपेक्षा आपल्याला क्वालिटी, बाजारभाव पाहिजे असल्यास आपल्याला क्वालिटी हवी, आणि क्वांटिटी ही महत्वाची आहे. पण क्वांटिटी केव्हा मिळतंय शेतकऱ्यांना? एखाद्या फळपिकापासून त्याचं विशिष्ट वय झाल्यानंतर, झाडाचं मॅच्युरिटी आल्याशिवाय. तुम्ही छोट्या झाडापासून क्वांटिटी ही तुम्ही रासायनिक खतं देऊन घेऊ शकता, पण मला वाटतं की त्याच्यातलं स्टोरेजच राहणार नाही खोडामध्ये, तर ते तुम्हाला परिपूर्णता देऊ शकणार नाहीत, आणि त्याच्यातलं पूर्ण जीवनसत्व त्या फ्रूटमध्ये उतरणार नाही. मित्रांनो, कृपया मी तुम्हाला हे यासाठी दाखवतोय की प्रत्येक मी ऑब्झर्वेशन याच्यासाठी, बघा इथं पण मी ट्रेनिंग आणि प्रूनिंग घेतलं होतं. बघा इथं ब्रँचेस कशा आलेले आहेत, आणि ह्या शेतकऱ्यांसाठी फार महत्वाच्या बाब्स आहेत.
बघा ही फांदी इथून आपण कट केल्यानंतर जिथून जिथून नोड्स आहेत बघा, इथून फांद्या फुटल्यात. आता ह्या प्रत्येक याच्यावर आपल्याला फांद्या दिसतील, म्हणजे झाडाला एक विशिष्ट शेप येईल. फळ पण लागलेले आहे मित्रांनो. फळ पण दाखवण्याचा प्रयत्न याच्यासाठी करतो आहे की जे आम्ही देतो आहे ते पूर्ण टेक्निकली देतो आहे. टेक्निकली शेतकऱ्यांना साऊंड करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि टेक्निकली शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि शेतकरी हा नागावला जातोय कारण त्याला प्रॉपर नॉलेज नसतंय. त्याच्यामुळे विश्वास आणि क्रांती बायोटेकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आम्ही फेसबुकवर आहोत, इंस्टाग्रामवर आहोत. आम्हाला लाईक फॉलो करा आणि आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आपणास कुठल्याही विदेशी फळ पिकांची रोपं पाहिजे असल्यास पहिल्यांदा आपण माझ्या प्लांटवर या, मदर प्लांट्स बघा. त्यानंतर मदर प्लांट्स बघितल्यानंतर आमचं पूर्ण सिस्टम बघा आणि त्यानंतर विचार करून आमच्याशी जुळा. आम्ही ओरिजिनल झाडं देतो आहेत, ओरिजिनल रोपं देतो आहेत. यासाठी देतो आहे की शेतकरी हा विश्वासाने काम करेल. आमच्याकडे थायलंडची बनाना चिकू आहे, लॉंग चिकू आहे, लच्चा चिकू आहेत, कालीपत्ती आहे, त्याच्यानंतर क्रिकेट बॉल पण आहेत. आपल्याला मोठ्या प्रमाणात कुणाला नर्सरी व्यवसाय चालू करायचा असेल तर आपल्याला लागणारे जे रोपं आहेत ते पाहिजे असल्यास त्वरित संपर्क साधा. धन्यवाद.